आर्य चाणक्य नीती अध्याय 2 भाग 6. मनात योजलेले कार्य कोणाजवळ अजिबात बोलून दाखवू नये. त्या संदर्भात पूर्ण विचारांती योग्य नियोजन करावे आणि आपली योजना प्रत्यक्ष कार्यान्वित होईपर्यंत गुप्तच ठेवावी. म्हणजे काय? आपण पाहिलेले स्वप्न सत्यात उतरेपर्यंत त्याची कुठेही वाच्यता करू नये. स्वप्न पहिलं काय आहे? आपला स्वप्न. आपण जीवन जगतो. कसं जीवन जगतो? स्वप्न घेऊनच जगतो ना. मग हे स्वप्न कुठलं? अगदी मोठमोठे स्वप्न पाहावे. सगळ्यांना पाहण्याचा अधिकार आहे. कारण स्वप्नांमुळेच आपण काय होतो? प्रेरित होतो आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नही करतो. परंतु आपले स्वप्न सत्यात उतरेपर्यंत त्याची वाच्यता मात्र कुठेही करू नये. आपण कम्प्युटरमध्ये डाटा चोरला जातो बघा. आज कम्प्युटरमध्ये जर आपण डाटा टाकतो तो चोरला जातो. तर आपले स्वप्न दुसऱ्याला सांगितलं तर काय होईल? हाशी पण होते. म्हणून सांगायचंच नाही स्वप्न. का सांगायचं? कारण आपल्याला मोठं व्हायचंय, जिंदगीमध्ये धनी व्हायचं असेल तर हे स्वप्न आपण स्वप्नात रचतो ना. सगळं आपण पूर्ण डोळे उघडून स्वप्न पाहत असतो. हे पूर्ण करण्यासाठी आपण खूप धडपडत असतो. हे कोणालाही सांगू नका. दुसरं काय? एकाग्रता. आपल्याला जो स्वप्न पूर्ण करायचे त्याच्यावरच एकाग्र राहावं. काय सांगितलंय बघा? स्वप्न सत्यात उतरण्यासाठी एकाग्र चित्तानं त्याच्या सर्व पैलूंवर साधक बाधक विचार करून व्यवस्थित नियोजन करावे. याने मनोबल वाढेल आणि योग्य दिशा मिळेल. प्रयत्न घडतील. म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर. जी गोष्ट आपल्या जीवनामध्ये पाहिजे त्या गोष्टीवरच एक लक्ष लावून कामं करावी. तरच ती गोष्ट कशी होईल? साध्य होईल. तिसरं काय? मंत्रवत आहे ना. एक ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी मंत्र असतात बघा. सांकेतिक लिपी. सांकेतिक लिपी म्हणजे आपल्यामध्येच असते ती. स्वरूपात नियोजन गुप्त ठेवावे. कोणाही सांकेतिक लिपीची सांगू नये. आपल्याला काय घडायचंय ते कोणालाही सांगू नका. उदाहरणार्थ स्काउट गाईडमधली गुप्त संदेश. स्काउट गाईड कोणी जर केलं असेल त्यांना माहिती असेल गुप्त संदेश काय काय असतात ते. हे कोणालाही कधीही सांगू नये. चौथं काय? हेतूची गुप्तता. कुठल्या हेतूची गुप्तता? आपला हेतू काय आहे? आपला हेतू आहे की आपलं स्वप्न पूर्ण व्हावं. हा आपला हेतू आहे. या उलट मनातील हेतूची वाच्यता केली तर शत्रू त्यात अडथळे आणू शकतात. साहजिकच आहे ना. त्यातून कार्यसिद्धी न झाल्यास वैफल्य येते आणि कार्य करण्याची उमेदही जाते. मानहानी होते, फजिती होते, लोकनिंदा याला तोंड द्यावे लागते. हसतात की नाही लोक? म्हणून जे स्वप्न आहे ते स्वप्न घडे तिथपर्यंत, पूर्ण होय तिथपर्यंत कोणालाही काही सांगू नका. लहान मुलं कशी बघा. लहान मुलांचं पण स्वप्न असतं. बघतात ना सगळीकडे. कोणाला बघितलं तर मला तसंच व्हायचं आहे. वकिलाला बघितलं तर मला वकीलच व्हायचं आहे. डॉक्टरला बघितलं तर मला डॉक्टरच व्हायचं आहे. पण लहान मुलं कसा गुपित ठेवता येत नाही त्याला. तो सगळं स्पष्ट सांगतो. पण पुढे मोठेपणी त्याला होता येतं का? तर नाही होता येत. म्हणून हे लहान मुलांसारखं आपण करू नये. ते गुपितच ठेवायचं आहे आणि पूर्ण स्वप्न होईल तिथपर्यंत ते गुपित ठेवायचं आहे. बोध काय आहे? उतावळेपणा नको. मनाची एकाग्रता घालवतो उतावळेपणाने. कार्य बिघडवतो आणि धीरही म्हणून धीर धरावा लागतो.
म्हणून एकाग्रता मिळवण्यासाठी, कार्य न बिघडता ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी धीर धरावा. तुम्हाला जर नक्की हे आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल ऐकन दाबायला विसरू नका. कारण कसं आहे, मनसा अचिंतितं कार्यवाचा नैव प्रकाशयते मंत्रेण रक्षयेद गुणं कार्याचापि नियोजयेत. हे आर्य चाणक्याचं वाक्य आहे. आणि आर्य चाणक्य एवढा कुशल आहे बघा. कुशल म्हणजे सगळ्यात चांगला, सगळ्यात व्यवहारशील. राजाला कसं घडवायचं ते त्याच्यात आहे. आणि हे आर्य चाणक्याची नीती शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांकडे पण होती. फक्त संभाजी महाराजांकडे नव्हती. छत्रपती संभाजी महाराजांकडे ही नीती कमी होती. तर आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम, भारत माता की जय. आपण भारतात राहतो, भारतातील महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो. महाराष्ट्र राज्यामध्ये मुंबईमध्ये पण राहतो. मुंबईचं जय आहे, रायगडचं जय, तर रायगडची आहे मी. तर रायगडचं पण जय आहे, महाराष्ट्राचं पण जय आहे, भारताचं पण जय आहे. जय हिंद.